आज कुठून तरी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर थोबाड उघडत बसलेला. म्हणजे बावनकुळे जी वाया गेलेली केस आहे, थोडा या झाकण झुला संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर जरा विचारलं, किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती कपूर जो रोल हिंदी चित्रपटामध्ये करायचा, त्या रोलमध्ये आता आयुष्य जगतोय. म्हणजे कामठी विधानसभामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाली. हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो भांडूपमध्ये, त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो, दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार, महिलांवर बलात्कार, पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिकता हा दाखवू शकतो का? आज त्या डॉक्टर पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय, तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जातात, तिला धुमकवलं जातं, तिला आयुष्यामध्ये संपून टाकेन असा हा रोज ह्याचे लोक तिला फोन करतात. आता तर त्या डॉक्टर महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत तिच्यावर टाकतोय. हे खरं आहे का खोटं आहे हे सांगावं महाराष्ट्राला. आणि हा पहिला अत्याचार आणि पोलिसांवर दबावाचा हा भाषा करतो. ह्याच्या मालकाचा मुलगा, मी अत्यंत जबाबदारीने एक माहिती आहे, NCPCR नावाची लहान मुलांच्या संरक्षणासाठी बनवलेला आयोग आहे. NCPCR कडे आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत 3 तक्रारी दिल्या आहेत की नाही, ह्याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करावं. आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे? उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या 3 केसेस त्यांनी दाबल्या. काय कारण होतं? आता बदलापूरमध्ये जो काय कोणती घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खातं आणि सरकार कुठलीही दयामाया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा किंवा फाशी झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे. पण ह्या उद्धव ठाकरेंचं सरकार असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलाने लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नाही.
तर मी या तीनही केसेस संदर्भात जे एससीपीसीआर कडे आहे त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार. ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक ठाणेडा मुलगा जन्माला आलेला आहे. म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या चिमुकल्या मुलींच्या बलात्काराचा घटनेचं राजकारण जे करतायत. तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा, नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एक मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढीन आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी करीन. म्हणून दुसऱ्यांचा आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्यांचा मालक आधी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरातल्या या नराधमाला पहिला आवरावं, नाहीतर एससीपीसीआर कडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारदार सकट मी मोर्चा काढणार. तुम्हाला आठवत असेल आरे कॉलनीच्या आरे संदर्भात एक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती. मग त्यानंतर केस दाखल केली गेली. ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली, पोलिसांवर का दबाव टाकला, आयोगावर का दबाव टाकला, या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी द्यावी, नाहीतर मातोश्रीवर काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्याची तयारी ठेवावी. धन्यवाद. राज्यातलं पोलीस खातं भ्रष्टाचाराने भरभरलंय असं संजय राऊत यांनी आरोप केला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे लोक पोलिसांना काय गंगा स्नान करायला लावायचे का? मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीच्या ट्रू ट्रम्प नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे ह्यांचे गृहमंत्र्यांचे नातेवाईक बसून पोलिसांच्या बदल्यांचा सौदेबाजी करायचे, वसुली करायचे. म्हणून बदल्यांसंदर्भात संजय राऊतनी थोबाड उघडू नये. कारण का महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरशः घरसारखे वापरायचे आणि पोलिसांच्या बदल्यांच्या पैशांवर आता मातोश्री दोन उभी आहे. ह्या गोष्टींचे आठवण मी संजय राजाराम राऊतला करून देईन. कोर्टाला घटनाबाह्य सरकारवर निर्णय द्यायला वेळ नाहीये असं संजय राऊत म्हणतात. आता हा दीड शाणा आहे ना की कोर्टाला पण हा सल्ले देत बसलेला आहे. मला वाटतं मी माननीय न्यायालयाला विनंती करीन की याच्या सुमोटो याच्यावर तक्रार घेतली पाहिजे, केस दाखल केली पाहिजे. कारण का सातत्याने न्यायालयाचा अपमान करण्याचं काम हा नालायक आणि कार्टा संजय राजाराम राऊत करतोय. महाराष्ट्र बंद यशस्वी होतोय म्हणून महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतात. महायुतीचे जे बैठकाचे जे सत्र आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र बंदच्या नावाने यांना महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे. आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यापासून बोलून ठेवलंय की महाराष्ट्राचा मणिपूर होऊन देऊ नका, तो इशारा होता. आता 27 तारखेला दहीहंडीचं आमचं मोठं सण येत आहे. हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्यासाठी बाहेर येणार आहेत. पण हे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्यांचा पक्ष हे दाढी पुरवणाऱ्या लोकांचा आहे, भोंग वाजवणाऱ्या लोकांचा सगळे पक्ष आहेत. त्यांना हिंदूंचे सण शांततेत व्हायला द्यायचे नाहीये. आणि म्हणूनच हा बंदची हाक त्यांनी दहीहंडीच्या तोंडावर केलेली आहे. त्यांना खरंच अगर हिंमत असेल तर ईदच्या तोंडावर ही बंदची हाक देवाची हिंमत दाखवा. मोहरम येत असताना बंदाची हात करून दाखवा, मग आम्ही मानतो. जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा त्यांना अशी बंदाची हाक दाखवून या राज्यामध्ये
या हिरव्या सापांना वळवळण्याची संधी द्यायची आहे. तर शरद पवारांना जी सुरक्षा पुरवली जाणार आहे त्यावर बोलताना शरद पवार असं म्हणतायत की निवडणुका जवळ येतात, माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची जी व्यवस्था केली गेली आहे. तर त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे म्हणून केंद्रात. आदरणीय पवार साहेबांच्या विषयावर मी बोलू. संजय राऊतांचा आरोप आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते आहे म्हणून केंद्राकडून संरक्षण दिलं जातं. आमच्या राज्यात सत्ताधारी असो विरोधक असो सगळ्यांच्या सुरक्षतेची सगळी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी लागणारं कुठलंही पाऊल टाकायला आम्ही तयार आहोत. मला नाही वाटत ह्या गोष्टीबद्दल संजय राजाराम राऊतनी अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करावं, म्हणून ह्या विषयाला मी इथे पूर्णविराम देतो. नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत, त्यांना छान प्रश्न विचारू नका असं एक मुश्किल उपाध्यात्मक टीका केली आहे संजय राऊत यांनी. निश्चित पद्धतीने विश्वगुरू आहे. कारण तुझ्या मालकाला पोलंडला कोण कुत्र विचारणार नाही, तुझ्या मालकाला अमेरिकेला कोण कुत्र विचारणार नाही. तुझा मालक आंतरराष्ट्रीय देशामध्ये फोटोग्राफी करायला जातो, पण ज्या देशामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान पाऊल ठेवतात तिथे एअरपोर्ट पासून त्यांना त्यांच्या कार्यक्रमापर्यंत भारतीय लोकांची रांग लागलेली असते त्यांना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी. हा जो काय मान सन्मान आहे ना तो फक्त एका विश्वगुरूलाच भेटू शकतो. तुझ्यासारख्या कलानगरच्या गरीबॉयला भेटू शकत नाही, तुझ्या मालकाच्या सारख्या. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या भागातले पोलीस नसून ते बिंगे सरकारचे सदस्य आहेत असं संजय राऊत आहे की शेवटी पोलीस अगर कर्तव्यदक्ष पद्धतीने आपलं काम करतायत, पोलिसांनी लगेच त्या प्रत्येक केसवर आपली कारवाई करतायत आणि तिथल्या उबाटावाल्यांची वळवळ ते थांबवत असतील म्हणून ह्यांच्या त्या हिरव्या मिरच्या ह्यांच्या ढोणाघारी लागणारच. जेव्हा पोलीस ह्यांच्या घरघडीसारखे वागवायचे हे लोक, ह्यांच्या दबावामुळे खोट्या केसेस टाकायचे, तेव्हा हे लोक पोलिसांना मांडीवर घेऊन चालायचे. आता पोलीस ह्यांच्या सगळ्या वसुली ह्यांचे बंद करून टाकलेली आहे, ह्यांच्या सगळ्या पद्धतीने ह्यांच्या गुष्ट्या आवडल्या आहेत म्हणून हे लोकांसाठी पोलीस विलन झालेले आहेत. सरळ स्पष्ट आहे. साहेब, दोनपैकी एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलं आणि गुन्हा दाखल केला. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जाग आली अशा शब्दात हायकोर्टाने सरकारला पटतात. बघा, माननीय हायकोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिलेले आहे, ज्या गोष्टी राज्य सरकारला सांगितलेल्या आहे, राज्य सरकार सगळ्या गोष्टीचं पालन करेल. शेवटी माननीय हायकोर्टाने मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात. कधी कधी ते राज्य सरकारचं चांगल्या कामाचं कौतुकही केलेलं आहे, कधी कधी कानी पकडलेलं आहे. शेवट्या समाज व्यवस्थेचा महत्वाचा भाग हा न्याय व्यवस्था आहे. पण त्यांनी अगर आम्हाला काही मार्गदर्शन केलं असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने ते सकारात्मक पद्धतीने घेऊ आणि त्याच्यावर कारवाई करू. बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये प्रमुख जे आरोपी मिळाले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं होतं की हे संशयित आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये हे बाहेरून आणलेले होते, आयात केलेले होते, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी. मी ऐकलंच नाही. मात्र त्याच्यापैकी 25 पैकी 23 जे आहे ते बदलापूरमध्ये स्थानिकच आहे. हो, तर आदरणीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांना आयबी ब्रीफ करत असतं, त्यांना विविध पोलिसांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. आता त्या माहितीच्या आधारे अगर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काही वक्तव्य केलं असतं तर ते राज्याच्या प्रमुख जबाबदारीने करतात. ते काय अशा हवेतली माहितीच्या अनुसार माहिती देत नाही. त्यांना काहीतरी गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं असेल. म्हणून आपणही त्या वक्तव्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे सांगतायत की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा आपण पहिला ठरवायला हवा. मात्र आता काँग्रेसने अशी भूमिका घेतली जी सूत्रांकडून माहिती मिळते की सध्या तरी मुख्यमंत्र्यांचा चेहरा नको. उद्धव ठाकरे अक्षरशः नाक रगडतायत काँग्रेसवाल्यांच्या समोर. दिल्लीमध्ये मुजरा करून आलेले आहेत की मला मुख्यमंत्रीचा मुख्यमंत्रीचा उमेदवार जाहीर करा. येणाऱ्या काही काळात उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाची खरी किंमत आणि खरी ताकद निश्चित पद्धतीने कळेल. जो मान सन्मान, जी आपुलकी, जे प्रेम, जो विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी उद्धव ठाकरेंना द्यायचे, जो सन्मान उद्धव ठाकरेंना द्यायचे त्याचा 1% पण सन्मान
आज महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना देताना दिसले नाहीये. मी 100 तरी घटना सांगू शकतो. आजपर्यंत राहुल गांधी कधीही त्या मातोश्रीच्या पायरी चढलेले नाहीये. आमचे अमित भाई शाह कितींदा आलेले आहेत मातोश्रीवर. कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना उद्धव ठाकरेंना कधीही दिल्लीला जायला लागलं नाही. नेहमी आमच्या दिल्लीचे पक्षश्रेष्ठी आणि आमचे प्रमुख नेते मातोश्रीपासून चर्चा करायचे. आज उद्धव ठाकरे दर फिरतायत, दिल्लीला जातायत, डाक रगडतायत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वगैरे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढले नाहीत ना, तर मला नाव बदलून टाका. कर्नाटकमध्ये कुमारस्वामीची काय अवस्था काँग्रेसवाल्यांनी केली हे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे कुमारस्वामींची अवस्था काँग्रेसवाल्यांनी त्या कर्नाटकमध्ये केली तीच अवस्था या उद्धव ठाकरेची आता येणाऱ्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतील हेच बघत राहा. साहेब, आधी सुप्रिया सुळे आणि आता नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे मराठा समाज आक्रमक झालेला आहे. त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा समाज त्यांना घेराव देखील. मला हे कळत नाहीये की महाविकास आघाडीच्या लोकांना काय अडचण आहे. आम्ही स्पष्ट बोलतोय की ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. तर तुम्ही लपवता कशाला आहे. मराठा समाजाची मतं तुम्हाला पाहिजे, जरांगे पाटलांची साथ तुम्हाला पाहिजे, पण तुम्हाला मराठा समाजाला कुठून आरक्षण द्यायचं हे तुम्हाला सांगायचं नाहीये. म्हणून मराठा समाजाने पण ह्यांचे खरे चेहरे ओळखले पाहिजे. हे कसे भंपक आहेत, हे कसे भयरूपी आहेत. मराठा समाजाच्या माथी भडकवण्याच्या पलीकडे ह्यांनी काही राज्यात केलं नाही. म्हणून सुप्रियाताई असतील, नाना पटोलेजी असतील, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही सांगून टाका मराठा समाजाला ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार आहे. हिंमत दाखवा. संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की कांदा आणि दुधाचे प्रश्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजणार नाहीत, कारण ते मोदी हे विश्वगुरू आहेत. हो का. महिला बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे प्रश्न हे पण उद्धव ठाकरेंना कळणार नाही, कारण का त्यांच्या घरामध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर राहतो. म्हणून आमच्या नरेंद्र मोदीजींवर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या मुलाला पहिला आवर आणि मग आमच्या विश्वगुरूंबद्दल बोलण्याची हिंमत कर. थँक्यू. मालेगावमधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावर बोललेले आहे की बदलापूर वगैरे इतर घटनेत नितेश राणेंची प्रतिक्रिया देत नाही. मालेगाव भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल आहे. आणि नाशिक जिल्हा महिला आघाडी सुरेखा भुसे आणि अल्पसंख्याक प्रदेश प्रमुख इब्राहिम शेख यांनी पत्रकारांमध्ये तुमच्यावर आरोप केले आहेत की पोलीस डिपार्टमेंट आणि मुस्लिम समाज यांच्यावर वादग्रस्त विधान करणं आता बंद करा म्हणून. कदाचित त्यांना काही गोष्टीची चुकीची माहिती दिलेली आहे. त्यांना समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये काय चाललंय कदाचित ह्याबद्दल त्यांना कमी माहिती आहे. आमचे बावनकुळे साहेब निश्चित पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या ज्ञानात भर टाकतील. त्यांनी आमची चिंता करू नये. आम्हाला आमच्यावर प्रेम करणाऱ्या हिंदू समाजाची पहिला काळजी घ्यावी, त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं आणि मग या हिरव्या वळवळ्या सापांबद्दल चिंता करा.